हॅलो एव्हरीवन, मी पायल स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण बनवणार आहोत अंड्याची मस्त अशी रस्सा भाजी। त्यासाठी मी इथे 2 अंडी उकडून घेतलेली आहेत। त्यानंतर वाटण्यासाठी एक मोठ्या आकाराचा कांदा, एक टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, 5 ते 6 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा व थोडेसे तीळ घेतलेले आहेत। याचे आपण वाटण तयार करून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला एक कढाई घ्यायची आहे। कढाईमध्ये एक पळी तेल टाकून घ्यायचे आहे। त्यामध्ये पाव चमचा गरम मसाला, पाव चमचा लाल तिखट, पाव चमचा हळद, पाव चमचा कांदा लसूण मसाला असे सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत। मसाले तेलामध्ये थोडे गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये उकडलेली अंडी टाकून घ्यायची आहेत। उकडलेली अंडी चांगल्या प्रकारे मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायची आहेत। 4 ते 5 मिनिट आपल्याला ही अंडी मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे परतवून घ्यायची आहेत। आणि 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर अंडी आपल्याला एका डिशमध्ये काढून घ्यायची आहेत। त्यानंतर आपल्याला कढाईमध्ये 2 चमचे तेल ओतायचे आहे। तेल चांगले गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी व अर्धा चमचा जिरे टाकून घ्यायचे आहे। मोहरी आणि जिरे तेलामध्ये चांगल्या प्रकारे तडतडल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 तमालपत्राची पाने टाकून घ्यायची आहेत। जिरे, मोहरी व तमालपत्र आपल्याला चांगल्या प्रकारे तेलामध्ये हलवून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिट जिरे, मोहरी व तमालपत्र कढईमध्ये चांगल्या प्रकारे हलवल्यानंतर आपण मगाशी जो वाटण तयार करून घेतलं होतं, जो मसाला तयार केलेला आहे तो या कढईमध्ये टाकायचा आहे। सगळा मसाला आपल्याला हळूहळू करून तेलामध्ये टाकायचा आहे। सगळा मसाला तेलामध्ये टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला 4 ते 5 मिनिट वाटण चांगले तेलावरती परतून घ्यायचे आहे, जेणेकरून मसाल्यामध्ये जो कच्चापणा आहे तो निघून जाईल। 4 ते 5 मिनिट चांगल्या प्रकारे भाजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहेत। त्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा धने पावडर व अर्धा चमचा गरम मसाला। त्यानंतर आपण त्यामध्ये नुसार थोडेसे मीठ घालून घेणार आहोत। सगळे मसाले आपल्याला तेलामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत। हे मसाले 4 ते 5 मिनिट आपल्याला तेलावरती चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत। 4 ते 5 मिनिटानंतर मसाले चांगल्या प्रकारे परतले जातील व त्यामध्ये जो कच्चापणा आहे तो देखील निघून जाईल। चांगल्या प्रकारे परतल्यामुळे मसाल्यांमध्ये असणारा जो कच्चापणा आहे तो निघून जातो व भाजीला चव देखील चांगली लागते। 4 ते 5 मिनिट मसाले तेलावरती परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला मिक्सर जारमध्ये थोडेसे पाणी टाकून घ्यायचे आहे व मसाले पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे परतवून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे परतवून घेतल्यानंतर आपल्याला त्यावरती एक झाकण ठेवू द्यायचं आहे। त्यामुळे मसाले शिजले जातील व त्यानंतर मसाल्यांना तेल सुटेपर्यंत झाकून ठेवायचं आहे। 1 ते 2 मिनिटानंतर आपल्याला झाकण काढून बघायचे आहे। मसाल्यांना चांगल्या प्रकारे तेल सुटलेलं आहे व आपले मसाले चांगले शिजले देखील आहेत। त्यानंतर आपल्याला जे मगाशी आपण अंडे साईडला काढून ठेवली होती ते देखील या मसाल्यांमध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहेत। त्यामध्ये असणारे मसाले या मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स होतील। 4 ते 5 मिनिट अंडी आणि मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे एकमेकांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून अंड्यांमध्ये जो मसाला होता तो देखील चांगल्या प्रकारे शिजला जाईल। 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे गरम पाणी टाकणार आहोत। आपल्याला जेवढा रस्सा करायचा आहे तेवढेच आपण त्यामध्ये गरम पाणी ओतून घ्यायचे आहे, कारण त्यानंतर आपण भाजी जास्त वेळ शिजू देणार नाही। त्यावर आपल्याला फक्त एक उकळी काढून घ्यायची आहे। अशा प्रकारे 4 ते 5 मिनिट सगळे मसाले भाजीमध्ये चांगले मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 1 ते 2 मिनिटे हलवून भाजी चांगल्या प्रकारे झाकून ठेवायची आहे व एक उकळी निघेपर्यंत त्यावर एक झाकण ठेवून द्यायचे आहे। त्यानंतर आपली भाजी चांगल्या प्रकारे शिजली जाईल व चवीला देखील अतिशय छान लागेल। 4 ते 5 मिनिट झाल्यानंतर आपण पुन्हा झाकण काढून घ्यायचे आहे। आपली भाजी चांगली शिजली देखील आहे व भाजीला तर्रीसुद्धा चांगल्या प्रकारे आले आहे। त्यानंतर आपण त्यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेणार आहोत। अशा प्रकारे आपली अंड्याची रस्सा भाजी तयार झालेली आहे। अंड्याची ही भाजी बनवायला अगदी सोपी
व खायला अतिशय टेस्टी लागते. तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, शेअर करा व आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. अशा प्रकारे आपली मस्त अशी अंड्याची झणझणीत रस्सा भाजी तयार झालेली आहे.